हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर या ठिकाणी माझा स्वयंपाक बनवून तयार होता. आज मी मस्त अशी कढी बनवली होती. माझ्या मुलांना कढी खूप आवडते. तसंही लहान असो की मोठं असो, आंबट खूप आवडते सर्वांनाच. तर कढीसोबत खायला बनवले होते. या ठिकाणी पोळीचा चिवडा, त्यानंतर थोडी खिचडीसुद्धा बनवली होती आणि खिचडीसोबत हे मिरचीचं वगैरे तेल बनवलं होतं. तर माझ्या मुलांना खिचडी आणि कढी खूप आवडते, म्हणून त्यांच्यासाठी खिचडी आणि कढी बनवली होती. तर या ठिकाणी माझा स्वयंपाक बनून तयार आहे. तर हे पहा, पोळीचा चिवडा आणि कढी आता मी जेवायला घेऊन जात आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून पहा, तुम्हालासुद्धा खूप आवडणार. तर या ठिकाणी आता आम्ही माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघंसुद्धा जेवण करून घेतलं होतं. दुपारचं आमचं जेवण वगैरे झालं, मग आम्ही थोड्या वेळ रेस्ट करत असतो, झोपत असतो. तर झोपेतून उठल्यानंतर पुन्हा मी या ठिकाणी मस्त असा चहा करत होती. मस्त भरपूर सारा अद्रक घातला होता चहामध्ये आणि असंच माझा चहा बनून तयार होता. तर माझा मुलगासुद्धा चहाची वाट पाहत होता. लहान मुलांना कसं दूधपेक्षा चहाच जास्त आवडतो. तर या ठिकाणी मी सगळ्यांसाठी चहा गाळून घेतला होता आणि मस्त चहा वगैरे झाला आमचा. मग मी या ठिकाणी थोडे भांडे होते, ते भांडे वगैरे धुवून घेतले, कप वगैरे. ते कप धुताना जो माझ्या हातात मोठा कप आहे, त्या कपाला बघून मला माझ्या नंदेची आठवण आली. त्यांनी आमच्या लग्नानंतर जेव्हा पहिल्या रक्षाबंधन होतं, तेव्हा माझ्या मिस्टरांना आणि मला असं छान असा कप दिला होता. त्यावर भैया आणि भाभी असं होतं. तर खूप सुंदर असा कप आहे हा. चला मित्रांनो, या ब्लॉगला मी इथेच थांबवते. तुम्हाला माझा आता छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.